नमस्कार बांधवांनो, पुन्हा एकदा दीपक भाऊ बोराडे यांनी आझाद मैदानावर उपोषणात बसले आहेत। त्यांचा आजचा दुसरा दिवस आहे। त्यांची एकच मागणी आहे की एसटी प्रवर्गामधून धनगर समाजाची अंमलबजावणी करावी। जोपर्यंत धनगर समाजाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही, असा त्यांचा पवित्र आहे संबंध। महाराष्ट्रामधून धनगर समाज आता दीपक भाऊ बोराडे यांच्या बोलण्याकडे लक्ष देतं का, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे। आणि खरंच संबंध महाराष्ट्रातला धनगर बांधव आझाद मैदानावर किती संख्येनं त्या ठिकाणी येऊ शकतो हे पण पाहणं महत्त्वाचं आहे का। निश्चितच दीपक भाऊ बोराडे यांना 2-3 दिवसाची जे परवानगी दिली आहे, पुन्हा ती परवानगी रद्द होती का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच संबंध महाराष्ट्रामधून जे धनगर समाजाची गेल्या 70 वर्षाची जी मागणी आहे ही पणाला लागती का, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याकडे लक्ष देतील का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच बांधवांनो, पाहू शकता की पहिल्यांदा दीपक भाऊ बोराडे यांचं जे आमरण उपोषण जालना ह्या ठिकाणी मोठ्या प्रचंड पवित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। त्या ठिकाणी जनसमूह मोठा मराठवाड्यातून व महाराष्ट्रातून आलेला आपल्याला पाहायला मिळाला। हेच जनसमूह आता आझाद मैदानावर येणार का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाच्या ठिकाणी असंख्य धनगर बांधव महाराष्ट्रातला त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा देणार का पुन्हा एकदा धनगर समाजाची दिशाभूल होणार ह्याकडे पण मोठं लक्ष समाज बांधवांचं लागलं आहे। पहिल्यांदा जानेवारी महिन्यात ज्यावेळेस धनगर बांधव एकवटला होता, पण त्यावेळेस धनगर बांधवांना जी परवानगी देण्यात नाकारण्यात आली होती, ती परवानगी आता 16 तारखेला म्हणजे 16 मार्चला दीपक भाऊ बोराडे आमरण उपोषणात बसले आहेत। आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे। तर निश्चितच पाहू शकता की दीपक भाऊ बोराडे बोलतात की बाबा, जोपर्यंत धनगरांचा अल्टिमेटम आणि GR लागू होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणात आझाद मैदानावर बसण्यास तयार आहे। माझा प्राण गेला तरी काय हरकत नाही, तरी पण मी आमरण उपोषण सोडणार नाही। धनगर बांधवांना जागृत झालं पाहिजे असं आव्हान दीपक भाऊ बोराडे धनगर समाजाला करत आहेत। तर निश्चितच धनगर समाज हा मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रामधला आक्रमक होऊन दीपक भाऊ बोराडे यांना साथ देतो का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे। मित्र हो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, पेजला फॉलो करा। मी महादेव नरवटे, धन्यवाद। या महाराष्ट्रात नाही देशात